जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगरमधील एका महिलेला तिच्या 9 वर्षाच्या मुलीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी तिला अटक केली। अमीना सुलतान उर्फ पूजा असे या महिलेचे नाव असून तिने बुधवारी राहत्या घरी मुलीवर हल्ला केला। पोलिसांनी तिला ताब्यात घेतले असता ती बांगलादेशी रहिवासी असल्याचे समोर आले। पीडित मुलीच्या चेहऱ्यावर आणि पायावर जखमा करण्यासाठी चाकूचा वापर करून तिला जखमी केले। चपात्या बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रोलिंग पिनने तिला मारहाण करण्यात आली। या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून महिलेला ताब्यात घेतले आहे। पीडित मुलीला उपचार करून घरी सोडून दिले। आरोपी महिला ही बांगलादेशी रहिवासी असून तिला उल्हासनगर न्यायालयात हजर केले असता 8 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। हा अपार्टमेंट उल्हासनगर या परिसरामध्ये एका लहान मुलीला तिची स्वतःची आईच मारहाण करण्याबाबत पोलिसांना खबर प्राप्त झाली होती। त्या खबरीच्या अनुषंगाने पोलिसांनी लहान मुलीला मारहाण केली। त्या अनुषंगाने तिच्या आईवरच ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल करून त्या महिलेला आम्ही अटक केली। ज्यावेळी अटक केली त्यावेळेस पूर्ण चौकशी करता आणि माहिती घेता असे समजले की ती भारतीय नागरिक नसून ती बांगलादेशी राहणारी आहे आणि तिची ज्याकडे जे काही कागदपत्रे आहेत ती पण ती बनावट कागदपत्रे घेऊन ती राहत आहे असे आम्हाला चौकशी निष्पन्न झाल्याने आम्ही स्वतः फिर्यादी होऊन त्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। ती गेल्या 1.5 महिन्यापासून इथं उल्हासनगरमध्ये राहत होती। त्याच्या अगोदर ती ज्या व्यक्तीबरोबर राहत होती तो व्यक्ती हा पश्चिम बंगालचा आहे आणि ही बांगलादेशची आहे। ती 1.5 महिन्यापासूनच ती इथं आलेली होती। अंबरनाथ पार्लेगांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसके लिए स्पेशल सिंधी डिशेस, यहाँ आपको मिलेगा एक वाइड वेराइटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।